ठाकरे बंधूंची संयुक्त तोफ शिवाजी पार्कवरती धडाडणार। शिवतीर्थावरती महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत उत्साहात या। राज ठाकरेंचं शिवसैनिक आणि मनसैनिकांना आवाहन। लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार। मुंबईमध्ये युतीच्या वचननाम्यामध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा। बेस्टच्या प्रवासामध्ये महिलांना 50% सवलत। मुंबईत बाळासाहेब ठाकरे आरोग्य विद्यापीठ स्थापन करण्याचं युतीचं वचन। कॅन्सर रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारणार, तर मुंबई मधुमेह मुक्त करण्याचंही दिलं आश्वासन। मुंबईच्या धारावीमधील रहिवाशांना 350 चौरस फुटांपर्यंत घरं देणार। गिरणी कामगारांसाठी देखील हक्काची घरं बांधणार, तर मुंबईतल्या मराठी माणसांना मुंबईमध्येच घर देण्याचा युतीचा मानस। भाजपने हिंदू मुस्लिम केलं नाही अशी निवडणूक दाखवा आणि 11 लाख रुपये जिंका, संजय राऊत यांचं थेट आव्हान। तर माझ्या भाषणामध्ये विकासाचेच मुद्दे, भाषण दाखवून राऊतांनी पैसे आणून द्यावे, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। लाडकी बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीच्या नंतर द्या, काँग्रेसची निवडणूक आयोगाला पत्रामधून मागणी। तर लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। लालबाग परळ भागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मुलीला तिकीट न मिळाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। नवी मुंबईमध्ये रोहित पवारांची बाईक रॅली। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये सुरू असलेल्या वादावरही भाष्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।